Good morning, student. The next point is energy. There are some question. Why does it happen? काय होतं सांगा. If pot having a plant is kept in a dark, the plant languishes. म्हणजे एखादी झाड वनस्पती जर आपण अंधारात ठेवलं तर ते जळून जातं किंवा त्याची वाढ होत नाही. का होतं असं? Because it does not get sunlight. महत्त्वाचं आहे as we know. For the preparation of their own food, that is for doing a photosynthesis, light is more important for plants. Second, on increasing the volume of music system or TV beyond a limit, the vessels in the house start vibrating. का होतं सांगा? Because when the sound of TV किंवा म्युझिक सिस्टमचा आवाज खूप जास्त वाढला तर त्याच्यामधून साऊंड वेव्स तयार होतात आणि या साऊंड वेव्स त्या ठिकाणी असलेले जे काय भांडी वगैरे आहे वेसल्स त्याला आदळतात आणि त्याच्यामुळे व्हायब्रेशन क्रिएट होतं. दॅट मीन्स साऊंड इज ऑल्सो टाईप ऑफ एनर्जी, फॉर्म ऑफ एनर्जी. थर्ड, कलेक्टिंग सनलाईट ऑन पेपर विथ द हेल्प ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स बर्न द पेपर. आपण हे लहानपणी खेळलेलो आहोत की एखाद्या कॉन्व्हेक्स लेन्सवरती सूर्यप्रकाशाची किरणे एकत्र करून कागदावर टाकली तर कागद जळतो. अगेन बिकॉज when the sunlights are collected at one point, all light produces heat energy and this heat energy burns the paper. म्हणजे इथे लाईट एनर्जीचं कन्वर्जन हीट एनर्जी मध्ये ते कॉन्व्हेक्स लेन्स करतो. मग एनर्जी म्हणजे काय? द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड इट्स एनर्जी. द कॅपॅसिटी ऑफ बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड इट्स एनर्जी. किंवा तुम्ही आणखीन एक डेफिनेशन तयार करू शकता. The capacity to do work is called energy. एकदम सोपी. The capacity to do work is called energy. The unit of work and energy are same. That is the SI unit of work is joule. Therefore, the SI unit of energy is also joule. The CGS unit of work is erg and similar CGS unit of energy is also erg. You have learned that energy exists in various forms like mechanical energy, heat energy, light energy, sound energy, electromagnetic energy, chemical energy, nuclear and solar energy. मग एनर्जीचे हे व्हॅरियस फॉर्म्स आहेत की जे आपल्याला नॅचरली ऑकरिंग आहे किंवा दिसते आपल्याला. In this chapter we are going to study two most important energy. One is the potential energy, another is the kinetic energy. So see in that first, kinetic energy. कायनेटिक एनर्जीलाच आपण मराठीत म्हणतो गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा म्हणजे गतीमुळे निर्माण होते. व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग केसेस? फर्स्ट, अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक द स्टंप. जोराने येणारा बॉल स्टंपला धडकतो. काय होतं? द स्टंप ऑल्सो गोज इन अनदर डायरेक्शन. स्टंपची डायरेक्शन बदलते, कुठेतरी निघून जातो किंवा तो पुढे ढकलला जातो. सेकंड, द स्ट्रायकर हिट्स अ कॉइन ऑन द कॅरम बोर्ड. कॅरम बोर्ड खेळताना स्ट्रायकरने ज्यावेळेस आपण त्या कॉइन्सला हिट करतो त्यावेळेस त्या खूप लांब जातात किंवा त्यांचे ते जागा बदलतात. दॅट कॅन डिस्प्लेस. वन मार्बल स्ट्राइक्स अनदर इन अ गेम ऑफ मार्बल्स. ज्यावेळेस गोट्या खेळल्या जातात एका गोटीने आपण जर दुसऱ्या गोटीला मारलं, वेन वी हिट वन मार्बल टू अनदर, that another marble goes in another direction. That means it goes in a motion. From the above example, we understand that when a moving object strikes a stationary object, the stationary object moves. एखाद्या स्टेशनरी ऑब्जेक्टवर जर मूव्हिंग ऑब्जेक्ट म्हणजे एखादा फास्ट मूव्हिंग ऑब्जेक्ट जर येऊन आदळत असेल तर त्याची एनर्जी त्या स्टेशनरी ऑब्जेक्टमध्ये जाते, त्याला मिळते आणि तो सुद्धा मोशनमध्ये जात असतो. Thus the moving object has some energy, part or all of which it shares with the stationary object, thereby setting it in a motion. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तो जर स्टेशनरी ऑब्जेक्टला आदळला तर त्याच्यामधली एनर्जी काही प्रमाणात किंवा पूर्ण ही स्टेशनरी ऑब्जेक्टला जाते आणि तो स्टेशनरी ऑब्जेक्ट सुद्धा मोशन मध्ये जाताना आपल्याला दिसतो. There is a definition for kinetic energy. The energy which an object has because of its motion is called its kinetic energy. किंवा आणखी सोपी डेफिनेशन करू शकता तुम्ही. द एनर्जी विच इज असोसिएटेड ड्यू टू मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड kinetic energy. The energy associated
ड्यू टू एन मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. किंवा आणखीन एक डेफिनेशन तुम्ही करू शकता, द एनर्जी प्रोड्यूस ड्यू टू मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट कॉल्ड ॲज कायनेटिक एनर्जी. आणि इथे आहेच ती, द एनर्जी विच एन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड इट्स कायनेटिक एनर्जी. द वर्क डन बाय अ फोर्स to displace a stationary object through a distance s is the kinetic energy gained by the object. Therefore we can calculate the kinetic energy. Kinetic energy is nothing but work done on an object. ज्यावेळेस एखादा मूव्हिंग ऑब्जेक्ट स्टेशनरी ऑब्जेक्टवर आदळतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एनर्जी प्रोड्यूस होते, त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट होत असतं. म्हणजेच आधीच पाहिलं आपण ज्या पद्धतीने वर्क आणि एनर्जीची युनिट सेम आहे तसेच त्यांच्या क्वांटिटी सुद्धा सेम असतात. मग पहा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑन ऑब्जेक्ट आणि वर्कचा फॉर्म्युला माहिती आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज ऑल्सो इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट एफ इंटू एस. पहा आता कायनेटिक एनर्जीसाठी एक्सप्रेशन तयार करू आपण. दॅट इज द मॅथमॅटिकल फॉर्म्युला. सपोज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास m moves because of an applied force. Let u be its initial velocity and for stationary object initial velocity is 0. जर ऑब्जेक्ट एका ठिकाणी स्थिर असेल, स्टेशनरी असेल तर त्याची इनिशियल वेलोसिटी 0 असते. Let the applied force be f. This generates an acceleration a in the object and after time t the velocity of object becomes equal to v. The displacement during this time is s and the work done on object is w is equal to fs. A general formula I think, w is equal to f into s. According to Newton's second law of motion, आपल्याला माहिती आहे second law of motion, f is equal to ma, force is equal to mass into acceleration. Therefore f is equal to ma. So हा formula first आहे using Newton's equation of motion and second equation माहिती आहे आपल्याला डिस्प्लेसमेंट साठी, s is equal to ut plus 1/2 at square. हा फॉर्म्युला घेऊ, s is equal to ut plus 1/2 at square. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट s is equal to, आता इनिशियल वेलोसिटी 0 म्हणून इथे आलाय 0 plus 1/2 at square. that is s is equal to 1/2 at square. आता हा जो w आहे, w इज इक्वल टू f इंटू s, याच्यामध्ये काय पुट करणार आपण, f च्या ऐवजी ma आणि s च्या ऐवजी 1/2 at स्क्वेअर म्हणजे सेकंड इक्वेशन. ओके. मग पहा फॉर्म्युला काय झालाय, w इज इक्वल टू ma इंटू 1/2 at स्क्वेअर. बरोबर. नाव a आणि t हे सेपरेट घेऊ, w इज इक्वल टू 1/2. आता इथे m आउटसाइड इंटू ब्रॅकेट at स्क्वेअर, कारण a आणि a स्क्वेअर झाला आणि t स्क्वेअर म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर. नाउ युजिंग न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन, that is v is equal to u plus at. Again here initial velocity is 0, therefore v is equal to 0 plus at. Therefore v is equal to at. Now squaring on both sides, v square is equal to at square. माझो आता 80 ब्रॅकेट स्क्वेअर मिळालेला आहे, त्याच्याऐवजी आपण काय टाकणार, v स्क्वेअर. therefore w is equal to 1/2 m into v square. We get the equation w is equal to 1/2 m v square. And as we says in a previous, kinetic energy and work are same, therefore the kinetic energy is equal to w and kinetic energy is equal to 1/2 m v square. पहा किती सोपा आहे फॉर्म्युला. स्टेप वाईज सॉल्व केलं लक्षात येतं. आपल्याला काय काय यूज केलंय पुन्हा एकदा रिवाइज करतो मी. पहिलं घेतलंय w इज इक्वल टू f इंटू s, डेफिनेशन ऑफ वर्क. बरोबर. डेफिनेशन ऑफ वर्क काय, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सेकंड घेतलंय आपण न्यूटन्स सेकंड लॉ, दॅट इज f इज इक्वल टू ma, मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे. f इज इक्वल टू ma. तिसरा फॉर्म्युला घेतला आपण न्यूटन्स सेकंड इक्वेशन, दॅट इज s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर हे इक्वेशन घेतलं. आणि लास्टला घेतला न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन, दॅट इज v इज इक्वल टू u प्लस v इज इक्वल टू u प्लस at. v इज इक्वल टू u प्लस at. मग हे इक्वेशन घेऊन आपण तयार केलेलं आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. खूप सोपं आहे. तुम्ही व्यवस्थित लिहा, सॉल्व करा, एकदा पाहून लिहा, नंतर
न पाहतल्या काही डिफिकल्टी आली तर मला विचारा. ओके, याच्यावर बेस एक न्यूमेरिकल आहे, एकदम सिंपल. पहा, अ स्टोन हॅव्हिंग अ मास ऑफ 250 ग्रॅम is falling from a height. How much kinetic energy does it have at the moment when its velocity is 2 meter per second? Kinetic energy विचारलेली आहे. m given 250 ग्रॅम कन्वर्ट इनटू किलोग्रॅम, कारण हे सगळे SI मध्ये हवे. मग इथे डिवाइड केलाय 1000 ने. 250 ला 1000 ने डिवाइड केलं. एकावर 3 शून्य आहेत म्हणून 1 2 3 लेफ्ट कडून राईट कडे 0 दिले. 0.25. velocity is given 2 meter per second. Formula is kinetic energy is equal to 1/2 mv square, which is equal to 1/2 into 0.25 into 2 square. 2 square is 4. 25 into 4, that is 1. एक आहे ना, आणि 2 ने जर डिवाइड केलं तर 0.5 आणि SI आहे म्हणून जूल. सोपा न्यूमेरिकल आहे. एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. द मास ऑफ मुव्हिंग बॉडी इज डबल, हाऊ मेनी टाइम्स विल बी द कायनेटिक एनर्जी इन्क्रीज? जर मास डबल झालं, फॉर्म्युला काय? 1/2 mv स्क्वेअर. जर मास डबल झालं, इथे 2 होणार. जर मास डबल झालं तर ऑटोमॅटिक कायनेटिक एनर्जी सुद्धा काय होणार? डबल होणार. रिलेशन कसं आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो मास डबल झालं तर कायनेटिक एनर्जी सुद्धा डबल होणार. समजलं? नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पोटेन्शियल एनर्जी स्टडी करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की कायनेटिक एनर्जीसाठी फॉर्म्युला, त्याच्यानंतर त्याची डेफिनेशन, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं डेरिव्हेशन, दॅट इज एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी 1/2 mv स्क्वेअर. हे व्यवस्थित तयार करा, नोट्स तयार करा आणि माझ्या व्हॉट्सअपला पाठवून द्या.